मग हा मधला 40-50 रुपयांचा मलिदा कोण खातं? त्या सरकारमध्ये बसलेले दरोडेखोर खातात. मला त्यांना सांगायचंय, हा इंदापूर तालुका आहे. इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत, ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत, तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा, कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये, करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल ह्याची चिंता तुम्ही करा. आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने, त्यांच्यासारखं नाही. आता तुम्ही बघा, आता कुठल्या मशीनीचं मिठू सांग बाबा. वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे, ते राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे मी काय फार आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं. आज सगळे राऊत साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला. कुठल्या? अच्छा, ईव्हीएम मशीन. मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन, खडी मशीन, ईव्हीएमचं मशीन, काय काय करू बाई या मशीनचं, असा प्रॉब्लेम झालाय. पण आज तुम्ही बघताय, कुठे गेला आपला तो, इथे बसलाय बघा हा राहुल का इथे आलाय? त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय? हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय? त्याला कांद्याला भाव मिळत नाही, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही, म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे. कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये, ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे. आता हे बघा, 8 रुपये 10 रुपयांनी कांदा विकलाय आणि खर्च किती आला? किती? एकरी लाख रुपये खर्च, हातात पडले 40,000 रुपये. म्हणजे 60,000 रुपयाचा घाटा झाला, तोटा झाला एका एकराला. आणि दुधाचं 24 रुपये 25 रुपये लिटर आम्हाला दुधाला भाव मिळतो. आणि माझ्या शहरातल्या बांधवांना आजही 60 रुपये 70 रुपये लिटरने दूध घ्यावं लागतं. मग हा मधला 40-50 रुपयांचा मलिदा कोण खातं? त्या सरकारमध्ये बसलेले दरोडेखोर खातात आणि हे गुजरात लॉबी खातीये. हा जो मधला मलिदा खातायत ही गुजरात लॉबी आणि या सरकारमधील बसलेले दरोडेखोर खातायत, असा आमचा आरोप आहे शेतकऱ्यांचा. ही व्यथा आहे बघा, आणि तुम्ही पण त्याला दाद देता, ह्याचा अर्थ तुम्हाला हा आरोप मान्य आहे. आणि हेच आपल्याला, याच्याच विरोधात आपल्याला लढायचंय. इथेनॉल, सगळे इथे ऊसवाले आहेत. बाळासाहेब, आपणही कारखाना चालवतो. आपल्याला माहिती आहे की इथेनॉलची पॉलिसीमध्ये बदल आल्यामुळे, काली रोहित दादा काल बोलले की केंद्र सरकारने चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे 300 रुपये जे तुमचे हक्काचे होते ते तुम्हाला कमी मिळणार आहेत. कुणाला पैसे मिळणार होते? शेतकऱ्याला मिळणार होते. कमी कोणी केले? केंद्र सरकारने केले. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या सरकार बदलायचं आहे का नाही.